एक्झाम्पल बाकीच्यांनी सॉल्व्ह करायचं बघा. बघा मी प्रत्येकाला क्वेश्चन विचारतो बघा, जे काही रेग्युलर आहेत त्यांनाच विचारतो क्वेश्चन. बघा बघा पहिला जो एक्झाम्पल आहे, जर आपण पहिलं एक्झाम्पल जर बघा आता हा फॉर्मॅट असेल समजा कुठला, बघा रूल नंबर 1 टाकू, रूल नंबर नाव देऊ, नाव देऊ, ठीक आहे. रूल नंबर 1 समजा मायनस आणि कॉमा मायनस असेल एखादी संख्या, तर येणारं उत्तर प्लस मध्ये येणार आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. त्याच्या आन्सराच्या समोर उत्तराच्या समोर मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, चिन्ह द्या. चला आता एक एक्झाम्पल घेतो बघा. या एक्झाम्पलचं उत्तर सांगते वेळेस तुम्ही ऐकायचं बघा. चला -24 मायनस 60 इजिकल टू क्वेश्चन मार्क. आता काढा रे तुम्ही पण, जे नवीन आहे ते पण काढायचं उत्तर. बघा मायनस आहे मायनस आहे म्हणजे मायनस आहे मायनस आहे, आपल्याला काय बेरीज करा लागणार आहे. या दोघांची बेरीज करा, येणारं उत्तर याची दोघांची बेरीज करा, येणारं उत्तर जे काय येईल त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. ठीक आहे, येणारं उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, जे काही नवीन असतील ते. चला 84 आर्यन 84 उत्तर 84 उत्तर तू फक्त बेरीज करायची. तुला काय म्हणलं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठी संख्या कुठली आहे? 60. 60च्या समोर कोणतं चिन्ह आहे? मायनस. तुला सांगतो आर्यन कसं करायचं. आर्यन कसं करायचं सांगतो. त्यासाठी तुम्ही आता जॉईन झालात ना, त्याच्यामुळे काय माहिती नाही. ठीक आहे, चला ओके. मनस्वी म्हणते, ठीक आहे, मनस्वीला मी चान्स देणार. ऐक मनस्वी कसं सांगते आर्यन बघा. ओके स्टार्ट करूया आपण मनस्वी पासून. ठीक आहे, मनस्वी पासून प्रत्येकाचं क्वेश्चनचं आपल्याला उत्तर द्यायचंय. ठीक आहे, चला आपल्याला वेळ लागला तरी चालेल, पण आपल्याला बेसिक एक कम्प्लीट जमलंच पाहिजे. ठीक आहे, चला बोला 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 मनस्वी. सर मायनस आणि मायनस प्लस मध्ये आन्सर येतं. आन्सर प्लस मध्ये येत नाही, त्याला त्याची बेरीज करावं लागतं. काय करावं लागते? मायनस असेल तर आपण बेरीज करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, चिन्ह बरोबर. देतो. हा परत सांग सर आता. 24 प्लस 60 करायचं. नाही परत सांग, मी जसं बोललो तसं परत सांगायचं. मायनस आणि मायनस प्लस मध्ये आन्सर येतं. ते परत त्याचं आता काय म्हणायचं, मायनस असेल सर, मायनस आणि मायनस असेल तर आपल्याला प्लस करावं लागणार आहे. प्लस करून जो मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, बरोबर बाळा. हा बरोबर. आता या दोघांची आपल्याला मायनस आहे म्हणून आपण काय करूया, या दोघांची बेरीज, बरोबर. मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. आणि शेवटी आपण जो काही मोठ्या उत्तर संख्येचं येतं चिन्ह देतो. त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. ओके ठीक आहे, सांग आता. सर 24 प्लस 60 करायचं. 24 प्लस 60 त्याचा 4 आन्सर अँड 84 येतं. 84 हे आपलं फायनल उत्तर झालं. नाही, मग मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे 60 आहे त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, बरोबर. 84 हो आन्सर आहे बघा. किती? -84 आहे. कॅल्सी घ्यायचं आणि उत्तर काढायचं, बरोबर. कळालं कन्सेप्ट. अजून एक एक्झाम्पल घेतो. आमचं ऑलरेडी याच्यावर लेक्चर 3 लेक्चर झालेत आमचे, 3 लेक्चर एवढे प्रॅक्टिस केली. ठीक आहे, तरी आता तुम्ही जे काही नवीन आहेत त्यांना पण कळलं पाहिजे, आमच्या सोबत तुम्ही पण आलं पाहिजे, बरोबर. जे काही रेग्युलर आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला पण यायचं आहे, म्हणून मी तुम्हाला परत सांगतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल सांगणार आहे सानवी आमोघे. बघा अरे बघा, आता दुसरा फॉर्मॅट नाही, अजून एक एक्झाम्पल असाच एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, चला मला नवीन मध्ये पण सांगू शकता बरं का. चला कोणी पण सांगता. 84 मायनस 20 इजिकल टू क्वेश्चन मार्क. चला मी सांगू का प्लीज. नेक्स्ट ओके, आपलं राधिका आणि सानवी म्हणतात. ठीक आहे, जे काही आमचे रेग्युलरचे स्टुडंट आहेत आमचे एकदम छान परफेक्ट आन्सर देतात, एकालाही येत असं नाही सगळ्यांना. चला मला काय म्हणायचंय, राधिकाला चान्स द्यायचं नाही, आपला मनस्वी नाही, मनस्वीला दिलेला आहे, सानवीला देऊन टाकूया. ठीक आहे, म्हणजे हिचा नंबर आपला संपून जाईल. ठीक आहे, हिचा खाऊ संपला. एकच वेळेस प्रसाद आहे सगळ्यांना. ठीक आहे, बोला. येस सर, पहिले मायनस मायनस प्लस येतं म्हणून चलो बोला. आपण सर मायनस मायनस प्लस येतं बेरीज म्हणून करतो आपण बघा. बेरीज करून घेतो. मायनस मायनस बघा, लक्षात असू दे. हा बरोबर. हे बघा रूल नंबर 1, मायनस मायनस असेल तर आपण प्लस करतो, म्हणजे ह्याची बेरीज केली, बरोबर. 48 प्लस 20 का? हो सर, त्याची बेरीज येते 68.
68, याची बेरीज झाली 68. 68 उत्तर झालं आणि आपलं, हे बरोबर. आपलं फायनल आन्सर नाहीये, कारण की जी मोठी संख्या असते बघा, त्याचं चिन्ह द्यायचं आहे, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं ठीक. ते आपलं म्हणून फायनल आन्सर झालं. 68. ओके, छान. बघा, चला आता हे कळालं का रे? चला, सगळ्यांना कळालं. रूल नंबर 2. रूल नंबर 2 आहे बघा, आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे एक्झाम्पल म्हणून. ठीक आहे, चला रूल नंबर 2 नवीन मध्ये सांगायचं, मी सांगू का नेक्स्ट? थांबा, रूल नंबर 2 बघा. मायनस आणि प्लस असेल, मायनस आणि प्लस असेल, मायनस आणि प्लस असेल, बघा, मायनस आणि प्लस असेल तर येणारं उत्तर तुमचं, तुम्हाला मायनस करावं लागते, वजाबाकी करावं लागते. जर ऋण धन असेल तर तुमचं ऋण करावं लागतं, तुम्हाला ऋण, बरोबर, ऋण तुम्हाला वजाबाकी करावं लागतं. त्यानंतर आपल्याला चेक करावं लागते, जी मोठी संख्या आहे तिचा त्याच्या समोर कुठला चिन्ह आहे, वजाबाकीचं आहे का बेरीजचं चिन्ह आहे, तो चिन्ह लावून टाकायचं समोर. बघा, एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड नंबर बघा, एक एक्झाम्पल मी सांगतो बघा. -64 +60 इजिकल टू, बघा, आता इथं लक्षात असू द्या सगळ्यांनी, इथं -64 + 60 आहे. बघा, मायनस आणि प्लस, इथं मायनस आला आणि इथं प्लस आलेला, बघा, प्लस आलेला, बरोबर, मायनस आणि प्लस आलेला आहे. माझं उत्तर डायरेक्ट मी वजाबाकी करणार, इथं वजाबाकी चिन्ह आहे ना, मग वजाबाकी करा. म्हणजे 64 डिवाइड बाय, सॉरी, 64 - 60, 4 आणि 6 गेले 0, म्हणजे माझं उत्तर आलंय 4. माझं हे उत्तर झालेलं आहे का? अजून उत्तर माझं झालेलं नाही, कारण मला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार. मोठी संख्या 64 आहे, तिच्या समोर वजाबाकीचं चिन्ह आहे, झालं उत्तर. चला, झालं उत्तर, झालं उत्तर, ठीक आहे, झालं उत्तर. ओके, चला, झालं उत्तर. ज्याला कुणाला कळलं नसेल तर मला सरळ पहिला, हे बघा, पहिला रूल आणि दुसरा रूल हे जमला पाहिजे तुम्हाला. तिसरा आणि चौथा एकदम सोपा आहे, हे तुम्ही रेग्युलर यूज करता. तिसरा आणि चौथा तुम्ही रेग्युलर यूज करता, रेग्युलर म्हणजे दररोज म्हणजे करता, जे काही सोपं सोपं आहे ते सोपे आहे. दोन्ही पण रूल जे आहेत ते सोपे आहे, ठीक आहे. तर हे दोनच महत्वाचे आहेत, हे दोन जर केला तर ते तुम्हाला तिसरा आणि चौथा तुम्हाला इझिली येऊन जातो. मी नेक्स्ट सांगू का, आदित्य? ओके, एक मिनिट, आपल्याला नवीन मध्ये विचारायचं आहे, ठीक आहे. नवीन जे काही स्टुडंट आहेत, ज्याला येत नाही ना त्यांना मी शिकवणार, ठीक आहे. सांगायला लाजायचं नाही. बघा, एवढे टाकते चॅट, मी सांगू का सर, मी सांगू का, तुम्ही पण सांगा ना त्यांना, हो की नाही? बघा, जे काय रे, बघा, रेग्युलर वाले मी सांगू का, मी सांगू का म्हणतात, बघा, तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे बाळांनो, आपण मागं नाही राहायचं, ठीक है। चलो, अभी क्या करेंगे, हाँ, तीसरा नंबर, एक एग्जांपल लेंगे, हो, ठीक है, चलो। हाँ, चलो, काय करूया, 110 प्लस +8 इजिकल टू क्वेश्चन मार्क, इजिकल टू क्वेश्चन मार्क। देन सेकंड नंबर है, फोर्थ नंबर कोण बताएगा, कोण सांगेल बघूया, चला। 84 +100 इजिकल टू, ठीक आहे। ह्याच्यामध्ये मला कोण सांगणार आहे बघूया, हा एक्झाम्पल कोण सांग, समर्थ अजून नाही आला, आज त्याची झोप झाली नाही वाटते आज. चला, ज्ञानाई किंवा वेदिका, वेदिका, वेदिका सांगा, वेदिका, वेदिका, प्लीज बाळा, ऑन कर. येत नसेल, सर समजलं नाही, कसं आहे, कसं केलं, मला काहीच येत नाही, बिंदास विचारायचं बाळा, हा. आमचे जे काही रेग्युलर आहेत ना ते तसंच विचारतात, सर हे कसं आलं, ते कळलं नाही, सर सांगा परत. परत म्हणणार, सर हे कसं आलं, जमलं नाही, सांगा, सांगा, ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला बोलायचं आहे. वेदिका, बोलशाल का बाळा? नाही, वेदिकाचं काय माईक हे नाही, ऑन नाही. हे दोघं दोघं कोण आहेत, ज्ञानाई आणि राम शेळके, दोघं पण माईक ऑन नाही दोघं, ठीक आहे. जाऊ द्या, भक्ती बाळाला विचारतो, भक्ती बाळ, भक्ती बाळा, यस, आवाज येतोय? येतोय. ओके, चला, 3 नंबर आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, करा, काय करावं लागेल सांग. सर समजणार ते. समजा ते काहीच डोकं लावायचं नाही बाळा. तुम्ही असं का, ओके, एक मिनिट, एक मिनिट बाळा, तुम्ही असं का, तुम्ही असं का पाठवत आहात, अरे काय रे, कोण आहे रे, वेदिका, काय आहे तुझं प्रॉब्लेम? हम्म,
चला काढून टाकतो बरं का काही हा चला. हा आता बघ समजलं नाही ना बाळा? काय नाव आपलं? भक्ती. ओके भक्ती, हा आवाज येतोय का? हा. येतो. आता बघ काय केलं इथं. इथं वजाबाकीचं चिन्ह आहे आणि इथं प्लसचं चिन्ह आहे, बरोबर? हो. हा. 110 मायनस 110 आणि प्लस 108 आहे बाळा. तर आपल्याला काय करायचं अशा वेळेस? जर मायनस आणि प्लस असेल बाळा, मायनस आणि प्लस असेल तर आपल्याला काय करायचं आहे? त्या दोघांची काय करायचं आहे? वजाबाकी. कळालं? हो. काय म्हणलं मी? सांग परत. मायनस मायनस आणि मायनस आणि प्लस यांची बेरीज करायची. नाही आता बघ परत एक बार आहे का? आपल्याला टाइम घ्या तर काय हरकत नाही बाळा. तुझ्यामुळे आपण क्लास वेळ वेळ घालू, काय हरकत नाही. पण आपल्याला शिकल्याशिवाय जायचं नाही. प्रत्येकाला येते बाळा, इथं प्रत्येकाला येते, मला माहिती आहे. फक्त भक्ती तुला तुला नवीन आहेस ना, मला माहिती नाही तुझी कॅपॅसिटी कशी आहे, म्हणून मी तुलाच विचारतो बघा. आता परत लक्ष दे. मायनस आणि प्लस असेल, बरोबर, तर आपण वजाबाकी करतो. काय? परत बोल बरं आता. मायनस आणि प्लस असेल तर वजाबाकी करतो. बरोबर. मग आता इथं मायनस आणि प्लस आहे, मग आता काय करावं लागेल आपल्याला? 110 वजा 8 करावं लागेल बाळा. हो. मग कर बरं वजाबाकी. कर. 102. 102. ओके. 102. ठीक आहे. 102. मग आता 102 दिली तुम्हाला. आता आपलं हे उत्तर फायनल झालंय का? नाही. मग काय करायचं हे कळालं का तुला? मायनस आणि प्लस असेल तर आपण ज्या काही संख्या आहेत त्याची आपण वजाबाकी करतो, बरोबर? हो. मग आता शेवटची स्टेप आहे की काय? मोठी संख्या कुठली आहे त्याच्या समोरच आपल्याला काय द्यायचं आहे? चिन्ह द्यायचं आहे. मोठी संख्या कुठली आहे मग बाळा? 110. मग तिला आपल्याला कुठलं चिन्ह द्यावं लागेल मग? ह्याच्या समोर, आन्सरच्या समोर, उत्तराच्या समोर? मायनसचं. ओके. म्हणजे 110 मोठी संख्या आहे म्हणून आपल्याला मायनसचं चिन्ह द्यायचं. कळलं का आता? हो. हा. मग खालचं आता सांग, खालचं उत्तर सांग. आता इथं पण तुला दिसायला लागलं मायनस आणि प्लस, तर काय करावं लागेल मग आपल्याला? पहिले वजाबाकी. ओके. मग वजाबाकी करू बघ. 100 मायनस 84 केलं, बरोबर? कर हो. बरं. मला तर येत नाही वजाबाकी, तू सांग आता. चल, आज तुला प्रॅक्टिस करावं लागणार आहे बाळा. उद्या क्लासला यायचं तर प्रॅक्टिस 116. करून यायचं. 16. ओके. मग माझं उत्तर जे 16 आलं बाळा, मग 16 उत्तर तुझं फायनल उत्तर झालं का बाळा? नाही. मग मोठ्या संख्या कुठली आहे तिचं चिन्ह द्यावं लागेल, बरोबर? हा. हा. मोठी संख्या कुठली आहे मग? 100. 100च्या समोर प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह. बघ बाळा, आता या 16ला समोर चिन्ह दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल, कारण का ही प्लस संख्या आहे ना, पॉझिटिव्ह संख्या आहे, बरोबर? बरोबर. पॉझिटिव्ह नंबर आहे, ह्याच्या समोर काही नाही म्हणजे बेरीजचं चिन्ह असते, बरं का? हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. 16 जरी लिहिले तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. मायनस तुम्हाला देवावंच लागणार आहे. जर मायनस दिलं नसेल तर संख्या चेंज होते. आता ही पण 16 आपल्याला माहिती आहे ही प्लस 16च आहे, आपल्याला माहिती आहे प्लस 16च आहे. जर आपण असं केलं मायनसचं सिंबल, हे मायनस झालं, हिची व्हॅल्यू कमी होते, किंमत कमी होते, हे पण लक्षात ठेवा. चला, इथं समोर प्लस चिन्ह दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. कळालं? ओके. आपलं काय म्हणतात, भक्ती कळालं ना बाळा? आता बघ अजून ते दुसरं एक एक्झाम्पल देतो आणि आपण पुढे जाऊया, ठीक आहे? तुझ्यासाठी तुझ्यामुळे सगळ्यांना समजेल, परत परत बाकीच्यांचं रिव्हिजन होईल, त्या हेतूनं मी तुला विचारलं. आता एक फक्त भक्तीला विचारतो, मग बाकीचं आता जे आपले रेग्युलर आहेत त्यांच्याशी आपण डिस्कशन करूया. आपण 1-2 एक्झाम्पल घेणार, बाकी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार. लक्ष असू द्या सगळ्यांनी, ठीक आहे? चला, शुभ्रा म्हणते मी सांगू का? थांबा, एक भक्तीला विचारू द्या. एक एक दुसरा जो रूल आहे, मायनस आणि मायनस असेल तर आपण प्लस करतो आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. हे विचारतो भक्तीला, ठीक आहे? म्हणजे तिला समजलं का कळेल मला पण. चला, -24
मायनस मायनस 84. 84 भक्ती आहे का जागी? सांग काय येईल उत्तर आता? हे बघ आता काय म्हणायचं बघ, भक्ती लक्षात ठेव, इथं तुला मी वरती लिहून पण दिलं, हे काय बार बारदा लिहून देता येत नाही, हे व्यवस्थित आपल्या बुक मध्ये लिहिलं पाहिजे व्यवस्थित, ठीक आहे, फॉर्मॅट, ठीक आहे. बघ सगळ्यांचं उत्तर आलं आता. बघ भक्ती काय करायचं, मायनस आणि मायनस आहे बरोबर, मायनस आणि मायनस असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो. तर मग या इथं बघ एक संख्या मायनस आहे, दुसरी पण संख्या मायनस आहे, दोन्ही संख्या जर मायनस असतील, दोन्ही संख्या जर मायनस असतील तर त्याची आपण बेरीज करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. बघ आता इथं मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे, म्हणजे हा फॉर्मॅट आपला तयार झाला. ठीक आहे, ठीक आहे. आता मग मला काय करायचं आहे, ही पण मायनस आहे, ही पण मायनस आहे, म्हणून मला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. म्हणजे 24 + 84 जर केलं तर हे उत्तर काय येते रे, 24 + 84 जर केलं तर हे 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, म्हणजे 108 माझं उत्तर आलंय. मग 108 माझं उत्तर फायनल झालं का? नाहीये, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, 84च्या समोर मायनसचं चिन्ह आहे म्हणून झालं 108. कळालं का भक्ती? हो. लक्ष दे हा, सकाळ सकाळ सकाळी लक्षात पण राहते व्यवस्थित, थोडस लक्ष दे भक्ती हा. समजलं नसेल तर विचारायचं, आणि तू थोडस, मला वाटतं थोडं स्लो म्हणता येणार नाही बाळा, थोडस आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आहे, ठीक आहे. प्रॅक्टिस कितीला आहे बाळा तू भक्ती? चौथीला. चौथीला, ठीक आहे. बघ आता आमचं सुगोज बाळ चौथीला आहे, असं दहाडकीनं उत्तर टाकते बघ. बघ आता हेच एक्झाम्पल बघ आता, ऐक आता, बघ त्याच्याकडून ऐकून घे. बघा तू रेग्युलर नाही, सुगोज बाळ बघ आता कसं उत्तर टाकते हा. तू रेग्युलर नसल्यामुळे तुला थोडस अडचण यायला लागली. बघा बघ आता सुगोशला बघ किती हार्ड देतो, बघ तो कसं उत्तर काढेल. सर मी, अरे हो थांब दिशांत, थांब बाळा, थांब दिशांत थोडा, सगळ्यांना चान्स देईल, सगळ्यांना चान्स देईल, ठीक आहे. हा आता आपण काय करूया, गुणाकाराकडे जाऊया, कारण का दुसरे 2 रूल आहेत ते तुम्हाला ते रेग्युलर युज करतोय, जसं की ते सांगतो त्याच्यावर पण एक एक एक्झाम्पल देतो, एक एक एक्झाम्पल देतो. आता बघा सुघोषनं बघा उत्तर कसं सांगतो बघा. बघ तुझ्या बरोबरीच आहे ना सुघोष, बघ कसा उत्तर सांगतो. सुघोष, प्रज्ञा हे तुमच्या बरोबरीच आहे, भक्तीच्या बरोबरचे. भक्ती बघ आता, बघ भक्ती चौथीला येते, त्यांना तिसरी पासून क्लास करते बघ आपला, ठीक आहे. बघ आता, बघ आता, बघ आता सुघोषला किती मोठा क्वेश्चन देतो तरी पण तो उत्तर देईल बघ, आणि किती मस्त सांगतो बघा, किती मस्त सांगतो ते पण बघा. चला रे उत्तर काढ रे. हा उत्तर काढा, सुघोष सांगेल बघा. सुघोष आहे का रे, बघू द्या मला. चल मला सुघोषला शोधावं लागल रे, सापडत नाही. हा सुघोष सांग रे. सर पहिले आपल्याला मायनस 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 प्लस मायनस असतं, म्हणून आपण 1080 मधून 84 मायनस करू. बर 1080 मधून 84 मायनस करू, कारण मायनस आणि प्लस असेल तर मायनस येते उत्तर, बरोबर. तर बरोबर जे काही आपण उत्तर काढतो मायनस मध्ये काढतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, बरोबर. बघा आता पुढे काय करू मग. आता आपण याची मायनस करू. हं, शून्य मधून 4 नाही जात, म्हणून 8चा एक उसना घेऊ. 10 झाले, 10 मधून 4 काढले 6. 6 उरले, 7 ओके, मधून 8 जात नाही, म्हणून बाजूचा उसना नाहीये, म्हणून बरोबर, आपण त्याच्या साईडचा उसना घेऊ. इकडे बरोबर. 0 होईल इथे आणि त्या 0वर इथे 9 होईल, आणि बरोबर 7च्या 17 इकडे झाले, 17 होईल. 17 बरोबर मधून 17 झाले, 9 8 काढले, 10 9 उरले, 12 13 14. 9 उरले, 17 मधून 8 गेले, 9 उरले, बरोबर ना. हा आणि पुढं 9चा 9 लिहायचा आणि 0चा बर, 0 लिहायचा. मग 996 उत्तर झालं तुझं फायनल. नो सर, आता हा बघू. मोठ्या संख्येचा चिन्ह द्यायचा. मोठी संख्या आहे 1080, म्हणून त्याचं चिन्ह आहे मायनसचा. मायनसचं चिन्ह द्यायचं पुढे. ओके, बघा बरं किती छान सांगितलं, बघा बरं तुमच्या बरोबरीचाच आहे तो पण हा. तो तुमच्या बरोबरीचाच आहे. 996 वाले उत्तर टाकू नका, 996 मला पुढं सिम्बॉल पाहिजे, मला पुढं चिन्ह पाहिजे हा. कमेंट बॉक्स मध्ये कोण कोण टाकले 996, यश पण टाकलं 996, 996 नाही यश, 996 कोण टाकलंय, वेदिका,
उत्तर 996 नाहीये, -996 आहे. मला सांगा, मायनस आणि प्लस मध्ये फार फरक असतो, लक्षात असू द्या. ठीक आहे, ठीक आहे. चला, मायनस आणि प्लस मध्ये फार फरक असतो, लक्षात असू द्या. उत्तर काही टाकू नका, लक्षात असू द्या. ठीक है, चला यश भैया, क्या हो रहा है, समझ में नहीं आ रहा क्या? चल रे यश, काय रे 996 उत्तर काढला तू, मायनस का नाही काढला, काय नाही कळालं सांग, बोल यश. सर कळालं नाही का अजून? नाही. बर, कितवीला आहे तू? कितवीला आहे बाळा? अरे बोलशील तर कळेल ना मला पण. चला, राधिका सांगते बघ, तू ऐक आता. ठीक आहे, कळालं नसेल तर राधिका सांगते बघ, कळ आता बघ, इकडे बघ, नाही तर मी सांगतो. ठीक आहे, राधिका सांगेल. शुभ्रा म्हणते मी, शुभ्रा तुला चान्स देईल समोरचा. ठीक आहे, बघा आता राहिलाय कुठला आपला, 2 रूल झालेला आहे. तिसरा रूल, ठीक आहे, तिसरा रूल जो होता तो आपला, प्लस जर मायनस असेल, प्लस आणि मायनस असेल तर आपण मायनस करतो. तर हे तर सगळ्यांना इझिली आहे. ठीक, म्यूट केलं. ओके, ओके, म्यूट केलं कोणाला? ओके, नाही झालं चुकून. ठीक आहे, हा बघा, मी हे सांगतो हा, एक एक एक्झाम्पल देतो ह्याच्यावरला आणि ह्याच्यावरला. याच्यावरला तुला परत सांगतो, कोण आहे ज्याला येत नाही त्याला परत सांगतो. ठीक आहे, बघा तिसरा रूल आहे बघा, आपण तिसरा जर घेतलाय तो प्लस आणि मायनस असेल तर आपण काय करतो, मायनस करतो. बरोबर, प्लस संख्या असेल आणि मायनस संख्या असेल तर आपण मायनस करतो. बरोबर का नाही? हे तर सगळ्यांना जमते बघा. आता बघा, ही काय मायनस आणि प्लस आहे, बरोबर, सॉरी प्लस आणि मायनस आहे. समजा आता माझे 24, हे 24 काय प्लस संख्या आहे, बरोबर. हिच्या समोर काही नाही, म्हणजे बेरीज चिन्ह असते, दिलं अथवा नाही दिलं ते चालेल. आता समजा ही मायनस आहे, समजा -84 आहे. ठीक आहे, -84, तर उत्तर काय आहे ते चला काढा. चला उत्तर काय काढा, इथं प्लस असेल किंवा नसेल तर म्हणजे फॉर्मॅट हेच झाला ना. या 24च्या समोर काय नाही, म्हणजे बेरीज चिन्ह असते, म्हणजे प्लस आणि मायनस बरोबर काय होते, वजाबाकी. चला उत्तर काढा, कळलं का? चला उत्तर काढा, 60. ओके, 60. ओके, अजून दुसरं एक एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, हे त्याच्या समोर काय नाही, म्हणजे बेरीजचे चिन्ह असते. ठीक आहे, याच्या समोर काय नाही, म्हणजे बेरीजचे चिन्ह असते. दोन्हीचे उत्तर काढायचे सगळ्यांनी. कोण सांगणार नवीन मध्ये? कोण सांगणार नवीन? वेदिका 60 टाकली. ओके, ठीक आहे, 60 प्लस का मायनस? 60 टाकताय तुम्ही. ओके, भक्तीला समजलं, भक्तीला समजलं. ओके, छान भक्ती, कारण एक बार विचारलं म्हणजे सगळ्यांना समजणार, मला माहिती आहे. त्यामुळे मी सगळ्यांना चान्स देतो, सगळ्यांना बोलण्यास चान्स देतोय. ठीक आहे, ओके, ऐश्वर्य आला. ओके, ऐश्वर्य. समर्थ, अरे कुठे गेलता रे? थांब, तुला सांगतो. तुला काय रे, कुठेला वेळ लागतो का? हा, काय रे समर्थ, अरे तुलाच बोलतोय. कुठे गेला रे तो, गायब झाला का? हम्म, एवढा वेळ लागतो का यायला तुला? अरे समर्थ, यस सर. झोपेतून उठला आता तू? यस सर. येस सर. हा, लवकर उठायला का होते? 5चा टाइम 6 वाजता गेलाय मी, तरी पण लेटच. तुझी वाट पाहत होतो मी. शुभ्रा, सानवी, मनस्वी ते उठून फ्रेश झाले, सगळं झालं, त्यांनी शाळेची तयारी केली ती, आणि तू आता उठला. हं, लवकर उठायचं, उठशील ना? हो. अजून झोपेतच आहे का? हो करायला. ओके, ठीक आहे, उत्तर सांग. चल, सगळ्यांना कळलं असं सांग उत्तर. कसं सगळ्यांना कळलं असं सांग. सर तिघांचं. अरे तिघं कुठे दिसालेत? हे तर आपलं हे रूल होय. तिघं कुठे दिसालेत? दोघं दिसालेत की इथं? 24 सर, 24 वजा 84, त्याच्या पुढे प्लसचं चिन्ह आहे. बरोबर, ह्याच्या समोर काही नाही, म्हणजे प्लसचं चिन्ह आहे, समज. ठीक आहे, 24 वजा 84 करायचे, प्लस 24 वजा 84.
अरे 24 - 84 करायचं म्हणजे समोर काही नाही, काही नाही म्हणजे बेरीज सिम्बॉल असते, बरोबर, चिन्ह असते. हा, काय तसं करू आता? काही नाही, म्हणजे समोर बेरीजचं चिन्ह असते आणि बेरीज आणि वजाबाकी एकत्र मिळवल्यावर वजाबाकीचं चिन्ह तयार होते आणि म्हणून आपल्याला 84 -24 करायचे. ओके, ठीक आहे, छान. पुढं 4 मधून 4 गेले 0, 8 मधून 2 गेले 6, 60 आन्सर 60. आलं. पण हे आपलं फायनल आन्सर नाहीये. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 84 ही मोठी संख्या म्हणून मायनसचे चिन्ह द्यायचं. वा 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 वा, बघा बरे कसं सांगितलं बाळांनी. तसं तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे. बघा बरं, त्यांना झोपेतून उठलाय ना, आता आलाय तरी पण उत्तर देतोय, बरोबर. कसं छान दिलं का नाही? छान दिलाय की नाही? असं तुम्हाला पण देता आलं पाहिजे. हा, सगळ्यांना छान उत्तर असं देता आलं पाहिजे. ओके, थँक्यू समर आणि वेलकम तुझं, बरं का. तुझ्यासाठी मी क्लॅप पण केलं कारण खूप छान सांगितलं. ठीक आहे, ओके. आपलं कोण आहे? हा, ठीक आहे, ओके. हा, दक्ष. दक्ष, अरे वा, दक्ष गावीत. कुठे आहे दक्ष? दक्ष आहे का जागा? दक्ष बाळ, राधिकाला विचारलंच नाही का? ठीक आहे, ठीक आहे. राधिका, बघा रे, राधिका मी कसं एक्सप्लेन करते बघा. हा, राधिका सांग बाळा. राधिका, तुला मोठी व्हॅल्यू देतो. चला, इथं पण आता लक्षात असू द्या. ठीक आहे, राधिकाला अनम्यूट केलं तरी पण असं काय होतंय. राधिका बोल रे. तुला अनम्यूट केलं ना बाळा? हो सर. हा, बोल. सर, 16 आपल्याला 16च्या पुढं प्लस काही नाही म्हणजे प्लस घ्यायचं. घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे, काहीच गरज नाही. म्हणजे आपला फॉर्मॅट काय झाला? प्लस मायनस, बरोबर. आपलं उत्तर कशात काढतो? वजाबाकी करतो त्या दोन्ही संख्येची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, बरोबर. तर मग बोल की. आपल्याला 16 वजा 8 करायचं. 16 - 8 केलं, 8 उरलं, 8 राहिलं. 8 उरलं. 8ला इथं 8 मध्ये उत्तर झालं, बरोबर. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. पण मोठ्या संख्येला चिन्ह प्लस आहे, इथं प्लस दिलं किंवा नाही दिलं तरी चालते. ठीक आहे, इथं 8 लिहा, +8 असं. ठीक आहे, दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते, कारण असं जरी आपण 8 लिहिलं व्यवस्थित, त्याच्या समोर काही नाही म्हणजे बेरीजचं चिन्ह असते. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. शुभ्राला नेक्स्ट. ओके, ठीक आहे, शुभ्राला नेक्स्ट करूया, कारण त्यांचं पर्सनल चॅट करत असतील ते स्वतः. त्या फार हुशार आहेत बरं का. काय करतात माहितीये का? ते स्वतः तिकडं चॅट करत असतील. लय कलाकार पर्सनल चॅट करत असेल एकमेकांना, बरोबर का रे? हा, शुभ्राला नेक्स्ट विचारा. ओके, ठीक आहे, बघू बघू. ठीक आहे, चला, झालं का? आता एक शेवटचा राहिला, तो प्लस प्लसचा. ते तर तुम्हाला सगळ्यांना जमतो. प्लस प्लसचा कुठला? आता नेक्स्ट शुभ्राला विचारणार आहे, जो की आपण नवीन चालू करणार आहे. ठीक आहे, उद्या आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्या ह्याच्यावर. ठीक आहे, बघा. जर आपण आपण याच्यावर ऑलरेडी 3 लेक्चर घेतलं बाळांनो. जर अजूनही समजलं नसेल तर मी तुम्हाला परत याच्यावर एक लेक्चर घेऊ, काय हरकत नाही, काय हरकत नाही. ठीक आहे, याच्यावर परत एक लेक्चर घेऊ. जर प्लस प्लस असेल तर आपण बेरीजच करतो, लक्षात असू द्या. आणि प्लस प्लस असेल तर आपलं उत्तर येणार पण प्लस मध्ये येतो आणि सिम्बॉल पण प्लसच येणार आहे. कारण बघा, लक्ष द्या, जर बघा 84 आणि प्लस जर आपण 8 केलं तर आपलं उत्तर आपण काय करतो ते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्या समोर काय ना म्हणजे बेरीज चिन्ह, म्हणजे हे फॉर्मॅट तयार झाला. हे फॉर्मॅट तयार झाला म्हणजे हा दिलं नाही दिलं तरी चालते. म्हणजे बघा, 84 + 8 जर केलं, बरोबर, 84 + 8 जर केलं, 8 4 12ला 2 हातचाला 1 9 झालं, 92 हे उत्तर आहे. मग आता मोठी संख्या कुठली आहे? 84च्या समोर बेरीज चिन्ह आहे, बरोबर. याला दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. 92 हे उत्तर झालं. हे सोपं आहे आणि हा वरचा रूल पण सोपा आहे. ठीक आहे, हे दोन्ही रूल सोपे आहेत. समजलं नसेल तर आपण ह्याच्यावर अजून एक लेक्चर घेऊ, काय हरकत नाही. ज्याला काही रिक्वायरमेंट असेल, सर मला समजलं नाही, तर पर्सनली मला चॅट करू शकता. सर, ते टॉपिक आपल्याला उद्या परत शिकवा. सर, मला हा टॉपिक जमत नाही, याची मला प्रॅक्टिसची गरज आहे, हे परत मला शिकवा. सर, मला हे जमत नाहीये आणि मला विचारा. ठीक आहे, चल, आपलं काल जो होतं बघा, लक्ष असू दे. ओके, 92 भक्ती, छान.
हा, काल आपण कुठलं घेतलं बघा, लक्षात ठेवा. जर गुणाकारामध्ये बघा मायनस, गुणाकारामध्ये बघा, एक मिनिट दिसते का रे, थोडस ब्लर दिसते. ओके, दिसते आता, ठीक आहे. मायनस इंटू मायनस असेल तर उत्तर आपलं प्लस मध्ये येतोय, आणि मायनस इंटू प्लस असेल उत्तर येतोय मायनस मध्ये, आणि जर मायनस इंटू प्लस असेल तर उत्तर येतो मायनस मध्ये, आणि प्लस इंटू जर प्लस असेल तर उत्तर येते प्लस मध्ये. आता हे काय आहे, हे काय आहे ते तुम्हाला एक प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल देणार आहे. ठीक आहे, हे काय आहे याचं प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल देतोय. देन आपण काय करू, त्याची प्रॅक्टिस करू. ठीक आहे, मग त्याची आपण प्रॅक्टिस करू बघा. बरोबर, नंतर आपण काय करू, प्रॅक्टिस करू. सी, सी आता बघा, इथं बघा सी, आता इथं बघा, लक्ष लक्ष असू द्या, काय करायचं. ठीक आहे, आता मग हे काय आहे सर, हे लिहून दिलाय आहे, मला काही कळलं नाहीये. नाही कळलं तरी काय हरकत नाही, बघा हे लिहून दिलाय, काय मी डिझाईन काढलेली नाहीये, डिझाईन नाहीये ती. बघा लक्ष असू द्या. बघा आता काय करायचं, बघा आता मी एक संख्या घेतो बघा, 24. ठीक आहे, 24 इंटू -2. आता ही झाली संख्या, ठीक आहे. याला मी काय ना कंसात टाकतो, ठीक आहे, म्हणजे कसं असं वाटेल तुम्हाला, हे जसं लिहिलंय तसं वाटेल. ठीक आहे, बघा आता बघा, इजिकल टू उत्तर काय. आता बघा उत्तर काय, ठीक आहे. प्रत्येकाचं एक्झाम्पल, याला 1 नंबर देतो, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. ठीक आहे, प्रत्येकाचं एक्झाम्पल देतो. मग याला काय करायचं, हे सिम्बॉल टाकायचं असं. पहिला एक्झाम्पल गुणिले -1, हे फॉर्मॅट तयार झाला. बरोबर, हे फॉर्मॅट झाला तर उत्तर येणार आपलं, उत्तर येणार आपलं पॉझिटिव्ह मध्ये येते. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे, बरं. आता काय करायचं बघा, इथं काय करायचं, आता बघा इथं 24 इंटू 2 करून घ्या. काय करा पहिलं, इथं दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे ना, बरोबर. दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, पहिलं गुणाकार करून घ्या. कंच भागू बेव, पण ते पण आपल्याला इथं थोडस काम करावं लागेल त्याच्यावर. ठीक आहे, या दोघांचा पहिला गुणाकार करा. काय म्हणतं लक्ष असू द्या, दोघाचा गुणाकार चिन्ह आहे ना, या दोघाचा पहिले गुणाकार करा. या दोघाचा गुणाकार करा म्हणजे मी 24 गुणिले जर 2 केलं तर माझं उत्तर बेचोक, 8 आणि बेदोनी 4 म्हणजे काय 48. माझं 48 उत्तर फायनल आहे का, फायनल उत्तर आहे 48. का, मी काय म्हणलं, जर एखाद्या दोन संख्येसमोर -24 गुणिले -24 बरोबर 48, म्हणजे आपलं उत्तर येणार कशात येणार आहे, प्लस मध्ये येणार आहे. माझं उत्तर येणार प्लस मध्ये आलं का नाही, उत्तर येणार माझं प्लस मध्ये आलं का नाही, पहिलं एक्झाम्पल समजलं का. चला चला समजलं का, चला एक्झाम्पल दुसरे घेऊया, दुसरे एक याच्यावर दुसरे घेऊ. ठीक आहे, प्रत्येक प्रत्येक रूलवर आपण 2 एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, प्रत्येक रूलवर 2 एक्झाम्पल. ठीक आहे, चला, ठीक आहे, समजलं. चला आता बघा, इथे लिहितोय -8 गुणिले -2 बरोबर किती. हा समर थांब रे, थांब थोडा, थांब. बाकीच्यांना पण आपण थांब थोडं, हे थोडं थोडं थांब बाळा. सगळे आपण एक्झाम्पल घेऊन उत्तर काढू. ठीक आहे, चला उत्तर 16 येते. ठीक आहे, बघा काय केलंय सगळ्यांना लक्ष द्या. थोडस चॅट थांबवलं तर बरं होईल रे, कारण स्क्रीनवर दिसते ना मला. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, बघा इथं मायनस आहे, सरळ सरळ आपण गुणाकार करू, दोघाचा गुणाकार करा. 8 गुणिले 2 करू आपण, 8 गुणिले 2 जर केलं तर बघा 8 दोन्ही 16, माझं 16 उत्तर फायनल आपलं काय येणार होतं, बेरीजे मध्ये उत्तर आलं होतं बरोबर, म्हणजे प्लस मध्ये उत्तर येतोय. बघा 8 गुणिले 2 करा, मायनस आहे ना, इथं मायनस आहे, मग मायनस मायनस काय होऊन जातं, प्लस होऊन जातं. म्हणून म्हणजे 8 गुणिले 4 करा, मायनस न मायनसला गुणलं, मायनसला गुणलं की तो काय होती, व्हॅल्यू प्लस होती. ती व्हॅल्यू प्लस होती, ती संख्या प्लस होते, ती किंमत प्लस होते. मायनस मायनस जर असल गुणाकारामध्ये, मायनस गुणिले मायनस जर केलं, आता हे 8 गुणिले 2 केलं,
बरोबर. मायनस गुणिले मायनस केलं की प्लस आले उत्तर. मग 8 गुणिले 8 केलं, सॉरी 8 गुणिले 2 केलं 16 आलं. आणि मायनस गुणिले मायनस केलं की बेरीज बेरीज होते दोघांची. म्हणून आपण याच्या समोर काही नाही म्हणजे बेरीजचं सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा. मायनसनं मायनसला गुणलं, मायनसनं मायनसला गुणलं, माझं उत्तर प्लस येतं. मायनसनं मायनसला गुणलं म्हणजे झालं तुमचं प्लस. मायनस गुणिले मायनस करा प्लस झालं. आणि राहिलंय काय, 8 गुणिले 2 करा 16 उत्तर आलं. मग माझं उत्तर येणार प्लस मध्ये झालं, बरं का, प्लस मध्ये झालं, कळालं. चला दुसरं एक्झाम्पल, ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल रूल नंबर 2 मधला हा घेऊया. मायनस हे फॉर्मॅट व्यवस्थित लिहून घ्या बरं का, तुमच्या बुक मध्ये समजलं नसेल तर व्यवस्थित लिहून घ्या. उद्या आपण 2 दिवस प्रॅक्टिस करणार आहे. किती दिवस? 2 दिवस. लक्षात असते किती दिवस प्रॅक्टिस करणार आहे? 2 ते 3 दिवस प्रॅक्टिस करणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, गुणाकारात पण हे कसं लावायचं ते पण सांगतो, ठीक आहे. हा चला पुढं. मायनस गुणिले आणि प्लस. बघा, मायनस गुणिले प्लस जर केलं तर मायनस होते, लक्षात घ्या. मायनस गुणिले प्लस केलं तर मायनस होते. एक एक्झाम्पल घेऊ. मायनस छोटं घेऊया आता, आपण छोटे घेऊ, ठीक आहे. छोटे छोटे घेऊ, कारण का तुम्हाला छोटं समजलं की मोठं समजून जाईल, ठीक आहे. किती घेऊ? 6 इंटू +6. ओके, म्हणजे काय नाही म्हणजे 6, इथे 6 लिहितो. म्हणजे काय नाही म्हणजे समोर काय असणार आहे, बेरीजचं चिन्ह असणार आहे, लक्षात असू दे, ठीक आहे. काही नाही म्हणजे बेरीजचं चिन्ह असणार आहे, बरोबर ना. काही नाही म्हणजे बेरीजचं चिन्ह असणार आहे, ठीक आहे. मग ह्याला काय आपण ब्रॅकेट लावलं न लावलं तरी काही फरक पडत नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं जरी असेल तरी तेच उत्तर झालं. 6 इंटू 6 म्हणजे इथं 6 आलेले, समजा 6 आहे, ठीक आहे. 6 असं, ठीक आहे. असं जरी असेल तर 6 6 36 होणार. इथं काही नाही म्हणजे बेरीजचं सिम्बॉल असणार आहे समोर, लक्षात असते सगळ्यांना, ठीक आहे. चला ही काढून टाकतो, ठीक आहे. कळालं. आता बघा, मायनस गुणिले जर प्लस केलं तर आपलं उत्तर मायनस मध्ये येतं. हे झालं मायनस गुणिले प्लस केलं, मी काय केलं मायनस लिहिलं, ठीक आहे. मायनस लिहिलं. मायनस गुणिले प्लस आहे, मायनस गुणिले प्लस आहे म्हणून मायनस लिहिलं. बघा इथे लिहिलं बघा वरती, मायनस गुणिले प्लस म्हणजे माझं मायनस होतं म्हणून काय केलं, मायनस गुणिले प्लस केलं, माझं मायनस उत्तर आलं, बरोबर. आता करा 6 गुणिले 6. आता गुणाकार करा, 6 6 36 झालं उत्तर. 6 6 36 झालं उत्तर. 6 6 36 झालं उत्तर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल कोण सांगेल बघूया. 6 सॉरी 8 8 इंटू चला 3, म्हणजे याच्या समोर काय नाही म्हणजे बेरीजचं चिन्ह आहे, ठीक है. चला चलो रे भाई, कौन बताएगा? अभी मुझे कौन बताएगा रे भाई? चलो, उसमें कोई चलेगा, समझ बताएगा क्या? दिशांत बोला रहा, दिशांत सर. काय सर फक्त येस आहे टाकला. शुभ्रा, अरे हाँ शुभ्रा को अभी मेरे को एक अपॉर्चुनिटी देना है तो उनको दे देंगे, ठीक है. चला, शुभ्रा बोलेगी अभी. शुभ्रा किधर है रे? अरे चल, आवाज आ रही है क्या मेरी? आवाज आ रही है क्या? यस सर. हा चला, सांगा मग काय करायचं. सर मायनस गुणिले प्लस मायनस होतं. बरोबर, मायनस मध्ये उत्तर येणार, बरोबर. मायनस लिहितो समोर, ठीक आहे. हा सर, मग 8 गुणिले 3 करायचं 24. म्हणजे 24 झालं का? हो सर. अरे एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे का? अरे वा, छान. बघा रे, हो सर. अरे किती, अरे तिने सहज सांगून टाकलं, सहज सांगलं. अवघड आहे का रे काही? काहीच नाही, ठीक आहे. सहज सांगितलं बघा. मला येत नव्हतं, शिकवलं बघा, ठीक आहे. चला, मी काय, प्रसाद संपला, प्रसाद एकच वेळेस भेटतो. साने मी म्हणते एकच वेळेस भेटतो प्रसाद, बाकीच्यांना चान्स भेटला पाहिजे, ठीक आहे. चला कळाला, दुसरा रूल कळाला. तिसऱ्याकडे जाऊया आता. तिसरा काय होता रे? ए बाबा, इथं माझं थोडस बघा, लक्ष असू दे रे बाळांनो. इकडे बघा, इकडे वरती. हा, मी इथं काय केलं बघा, मला इथं प्लस करतो, इथं लक्षात द्या प्लस, इथं मायनस करूया, ठीक आहे. मायनस करूया, ठीक आहे. मायनस आहे, व्यवस्थित लिहून घ्या बरं का. बळा माझं लक्ष आता गेला, कोणीच सांगितलं नाही. शुभ्राचंही कुठे लक्ष आहे काय माहिती, सांगते कधीतरी, ठीक आहे. बघा इथं इथं प्लस आहे, हा. प्लस आणि मायनस असेल तर मायनस, मायनस प्लस असेल तरी मायनस, म्हणजे दोन्ही हे एकच झालं ना. दोन्ही हे एकच झालं, लक्षात असू द्या, दोन्ही एकच झालं. करू तरी त्याच्यावर पण करू, ठीक आहे का. ठीक आहे, तिसरा रूल. तिसऱ्याकडे येऊया बाळांनो. बघा तिसरा काय फॉर्मॅट बघा. जर आपलं प्लस लिहून घ्या व्यवस्थित, प्रत्येक एक्झाम्पल लिहून घ्या बाळांना.
प्लस गुणिले मायनस असेल तर आपलं मायनस होतो. ठीक आहे, प्लस गुणिले मायनस करा, मायनस होतो. आणि याचं उत्तर एक सांगतो बघा. एक व्हॅल्यू आहे समजा 20 प्लस मध्ये आहे बरोबर, गुणिले -2 असेल. ठीक आहे, म्हणजे याच्या समोर काही नाही म्हणजे प्लस चिन्ह आहे म्हणजे झालं. ठीक आहे, म्हणजे प्लस गुणिले मायनस केलं तर माझं उत्तर येतं मायनस. बरोबर, प्लस गुणिले मायनस केलं तर माझं उत्तर मायनस लिहिलं बघा. इथं मायनस होतं ना, इथं प्लस होतं ना, समोर काही नाही म्हणजे बेरीज चिन्ह असते, काही नाही म्हणजे बेरीज चिन्ह असते. म्हणजे काय झालं, मायनस गुणिले सॉरी प्लस गुणिले मायनस म्हणजे मायनस आलं उत्तर. आणि या दोघांचा गुणाकार करा म्हणजे 20 गुणिले जर 2 केलं तर 0, बेग बेबे दोन्ही 4, 40 उत्तर. किती उत्तर आलं मग आपलं, -40 हे उत्तर आलेलं आहे. आणि हे घ्या तुमचं दुसरे एक्झाम्पल. दुसरे एक्झाम्पल घेतल्यावर काय उत्तर येते कोण सांगणार बघूया. 60 इंटू 4 -4 हे सांगा उत्तर. चला इथं काय नाही ब्रॅकेट लावू आपण. ठीक आहे, थोडस व्यवस्थित दिसेल, यालाही ब्रॅकेट लावू. ठीक आहे, चला. हा, कोण सांगेल रे, अरे वा दिशांत बाळ सांगतोय, दिशांत बाळ सांगतोय. अजून दुसरं कोण आहे रे दिशांत बाळ सोडून. समज तुला नाही प्रसाद नाही भेटत बाळा, तुला विचारलंय तुझी झोप उडवण्यासाठी विचारलंय, उठलाय लेट. हा, लवकर उठला असता तर एक अजून एक चान्स भेटला असता की नाही. हा, लवकर उठू द्या, डबल चान्स भेटेल तुला, डबल चान्स भेटेल. हा, लवकर ज्यानं उठल त्याला डबल चान्स. सानवी लवकर उठली पण तिला चान्स भेटत नाही. हा, जे लेट उठणार आहे लेट उठू नका बरं का, लेट उठू नका. मला वाटते आदित्यला सांगा, आदित्य माझ्याशी भांडेल नंतर, कारण आदित्य माझ्याशी भांडेल. मला वाटते दिशांत सांगतोय ना, दिशांतला विचारतो आदित्यला काही. हा, दिशांत बाळ काय करूच सांग. 60 गुणिले 4 करा. हा, 60 गुणिले 4 बघ बाळा, इथं काय ना म्हणजे एक ही पहिली स्टेप करून घेऊ ना. काय ना म्हणजे इथे समोर प्लस चिन्ह असते, प्लस गुणिले मायनस काय होतं बाळा, मायनस ना. मायनस. यस. ओके, हा ठीक आहे. आता काय करूया, 60 इंटू काय बाळा, 60 इंटू 4. चल, गुणाकार येत नाही बाळा मला. 4 शून्यचे 0. बरोबर, 6 4 चे 24. 4 6 24 बरोबर. यस. मग इथे लिहू का, 240 बरोबर. हा बरोबर. ओके, समजलं मग आता. यस सर. पाठीमागचं समजलं. यस सर. ओके ठीक आहे, कुठून बोलतोय बाळा. खामगावून. खामगाव. आणि डिस्ट्रिक्ट जिल्हा जालना. जालना. ओके ओके ठीक आहे बाळा. आता बघ, हा ठीक आहे, ओके छान. आता खामगावून बोलतोय बाळ. ओके चला, कळालं का रे सगळ्यांना. चला, 2 याचे एक्झाम्पल, 3 एक्झाम्पल. आता हे शेवट तर चौथा फॉर्मॅट आहे. चौथा प्लस गुणिले प्लस म्हणजे हे तर तुम्हाला माहिती आहे बेरीजच होते. म्हणजे बघा, बंद कर बाळा माईक. हा, माईक बंद करा. प्लस गुणिले प्लस जर असेल तर आपल्याला हे तर सोपंच आहे. म्हणजे 2 गुणिले जर 2 केलं तर उत्तर येतो आपलं 4. हे तर गुणाकार सगळ्यांना येणार. कारण लक्ष द्या, याच्या समोर काही नाही म्हणजे बेरीजेचं चिन्ह असते. म्हणजे झाला का फॉर्मॅट, गुणिले याच्या समोर काही नाही म्हणजे बेरीजेचं चिन्ह असते. म्हणजे झालं का, तेच झालं ना. ए प्लस लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, लिहायचंच नाही ना. मग घाण दिसते ते, लिहायचंच नाही. म्हणजे 2 गुणिले 2 जर केलं उत्तर येणार तुमचं 4 आलं. हे सोपं आहे का नाही रे, हे सोपं आहे का नाही, सोपं आहे. हे सोपं आहे का नाही, आहे. आता बघा, चला आता उद्या बघा, थोडस उद्या तुम्हाला कन्फ्युजिंग क्वेश्चन घ्यायचं. कन्फ्युजन नाही, ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला समजून जाईल उद्या. आता मिक्सअप घेऊ आपण. काय करू उद्या, मिक्सअप. मिक्सअप कुठलं, पाठीमागचं आणि हे दोन्ही मिक्सअप. बरं का ना, मिक्स ज्यूस म्हणतात ना. मिक्स ज्यूस म्हणजे सगळे आले, फ्रुट्स आले सगळे, कुठले सगळे फ्रुट्स टाकतात आणि त्याला मिक्स करतात. म्हणजे ते आपल्याला मिक्सअप क्वेश्चन आले पाहिजे. कुठलाही क्वेश्चन टाकला मधी, एक घेतला दुसरा कुठला आला तरी आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे, कुठलाही सॉल्व्ह करता आले. ठीक आहे, बघा आता बघा. आता कोण सांगणार. हा, गुणाकार येतो सगळ्यांना, सगळ्यांना येतो गुणाकार. ठीक आहे, बघा 0.3 बघा इंटू -0.3 इंटू -0.4 इजिकल टू क्वेश्चन मार्क. आता अवघड वाटणार तुम्हाला, जे नवीन आहेत त्यांना अवघडच वाटणार. बरोबर काय नाही रे, की असं काही नवीनच सर सांगायला लागले, काय आलंय
पॉइंट आला सर, मध्ये दशांश चिन्ह आलं सर, डेसिमल आला सर, कसं करावं कळत नाही. कळणार तुम्हाला, हे पण कळणार. जे आता जे रेग्युलर आहेत ना त्यांनी असे धाडकीनं उत्तर काढतात बघा, एका सेकंदात उत्तर काढतात. आलं बघा त्यांचं, आलं सांगायचं. मी सांगू का सर आदित्य? अरे देवा, बर ठीक आहे, सांगशील बाळा, थांब. नवीन वाले बाळ लक्षात असू दे. अरे भक्तीनं उत्तर काढलं रे, वा 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 वा, समर्थन काढलं, अच्छा, वेलकम. सगळ्यांसाठी मी ऑनलाईन क्लॅप करेल, ठीक आहे? तुम्हाला ऐकू येते का सांगा बघा. ओके, ज्यांचं उत्तर आलं त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लॅप. ओके ओके, चलो चलो, फटाफट आंसर चाहिए मेरे को, सबका आंसर आना चाहिए, सबका आंसर आना चाहिए. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, सुगोष्टचा पण आन्सर आलेला. ओके, अच्छा, अरे वा 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 वा, ओके ओके, चलो. रेगुलर आना चाहिए, सब रेगुलर चाहिए मेरे को, हाँ? हर दिन इतना ही स्ट्रेंथ चाहिए, 25 तो 25 प्रेजेंट होना चाहिए. ओके, चला. आपल्याला 25 ते 25च पाहिजे आणि ते पण रेग्युलर पाहिजे. ओके ओके, यस, चला. चला रे चला. आता आपलं हे जर झालं ना कन्सेप्ट, अपूर्णांकाकडे जाऊया. अपूर्णांकाचा भागाकार, अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार. बरोबर, चला. ओके ओके, मग काय रे, मी सांगू असं टाकतोय का आदित्य? ओके आदित्य, मला कसं सांगशील? सगळ्यांना समजलं असं सांगायचं तुला, ठीक आहे? मला आर्यनला विचारायचं होतं, पण चल मी आदित्यला विचारतो. आदित्य फार माझ्या पाठीमागा लागला, सर विचारा. हा, काय करशील? मला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे सगळ्यांचा, सगळ्यांना शिकवतो आता. हा, बोल बोल रे. अरे बोलशील का? अरे मी तुला अनम्यूट केले की रे, आता मला कसं करू? बघ, ठीक आहे, घे, केलं, ठीक. ऑनलाईन की, चल, हा चल, अनम्यूट केला. आता तू म्यूट करू नको बरं का मला, तिकडून करतो म्यूट. तू काहीच नको करू, माईक ऑटोमॅटिक ऑन होईल बरं का. आदित्य, अरे यार आदित्य, तू कसं रे बाळा? हा आदित्य, आता विचारतोय तू, सर मी सांगू का म्हणतोय तुला, अनम्यूट करतोय, तरी पण तुझं काय चाललंय बाळा? बरं, अनम्यूट करतो परत, ठीक आहे, अनम्यूट. कळलं का? हो सर. ए बाळ, ठीक आहे बाळा, सांग मग आता सर आधी काय कर. प्लस प्लस अधिक होतं. प्लस अधिक होतं? नाही सर, आधी आपण अरे बाळ, आणि 3चा गुणाकार करायचा अरे बाळ, होते. अरे आधी, हा ठीक आहे, आधी लक्ष दे, आधी लक्ष दे. आधी काय करायचं, पहिली स्टेप, सर इथं मायनस आहे एक संख्या, दुसरी मायनस संख्या आहे, म्हणजे मायनस गुणिले मायनस केलं तर उत्तर कशात येतं आपलं? मायनस गुणिले मायनस सिम्बॉल काय होतं? प्लस होतं. काय होतं? प्लस. बघ, मायनस गुणिले मायनस केलं तर तुझं प्लस होतं. इथं सर मायनस आहे असं सांगायचं. बघ, मी तुला सांगतो, सांगण्याची पद्धत सांगतो, हा, म्हणजे सगळ्यांना समजायला पाहिजे. कारण बाळांनो, लक्षात असू द्या, मी तुम्हाला का विचारतो, तुम्ही जे सांगलं ना बाकीच्यांना समजतं, आणि माझं जरी नाही माझं सांगितलेलं नाही जरी समजलं, तर तुम्ही जे सांगलेलं बाकीच्यांना समजतं. कारण म्हणून मी तुम्हाला विचारतो, लक्षात असू बघा. कसं सांगायचं बघ, परत सांगायचं, आधी तुला रिपीट करायचं आहे बरं का, परत रिपीट करायचं बघ, लक्ष दे. सर इथं मायनस आहे संख्या, दुसरी मायनस संख्या आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून मी पहिलं काय केलं सर, मायनस गुणिले मायनस जर केलं तर तो मायनस गुणिले मायनस केलं, यांचा दोघाचा मायनस मायनसचा जर गुणाकार केला, मायनस आणि मायनसचा जर गुणाकार केला तर माझं उत्तर प्लस होतं. बरोबर, मायनस गुणिले मायनस केलं तर प्लस होतं, म्हणून प्लस हे उत्तर आहे. इथं प्लस लिहिलं, न लिहिलं तरी चालते, ठीक आहे? येणारी व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे, न लिहिलं तरी चालेल, ठीक आहे बरं का? ठीक आहे, तरी तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी एक लिहितोय, ठीक आहे? पण तुम्ही लिहायचं नाही, मी सांगतोय तुम्हाला, पण समोर लिहायचं नाही प्लस चिन्ह, ठीक आहे? मायनस असेल तर लिहा, ठीक आहे? मायनस असेल तर लिहावंच लागतं, आणि ते कंपल्सरीच आहे, ते नेसेसरीच आहे, लक्षात असू द्या, ठीक आहे? आता नंतर काय करायचं, ह्या दोन संख्येचा गुणाकार करा. हा, कर मग गुणाकार. 4 त्रिक 12 सर.
4 त्रिकम 12. बर, 4 त्रिकम 12 लिहिलं, ठीक आहे. मग 2 घरं सोडून पॉइंट द्यायचा. काय द्यायचं म्हणजे इथं दशांश चिन्हानंतर इथं एक संख्या आहे, एक एक अंक आहे, सॉरी. आणि इथं दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे, बरं सॉरी अंक, सॉरी संख्या नाही रे का, अंक लक्षात ठेवा, सॉरी अंक. दशांश चिन्हानंतर इथे एक अंक आहे म्हणून 2 घरं सोडून एक, 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या, इथे 0 म्हणजे 0.12. बरोबर. हो सर. ठीक आहे, ओके. आता बघा, आता मला कोण व्यवस्थित सांगतो बघूया, ठीक आहे. बघा, ज्याला कोणाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार येत नसेल, ठीक आहे, तर बघा लक्ष द्या. आता काय केलं आपण बघा, 0.3 इंटू 0.4 असं केलं, बरोबर. असंच केलं ना, म्हणजे मायनस गुणिले मायनस केल्यावर प्लस उत्तर येते, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, ठीक आहे. बघा, जे काही नवीन आहेत त्यांना हे बाकीच्यांना येते मला माहिती आहे, रेग्युलर वाल्यांना येतोय मला माहिती आहे, ठीक आहे. म्हणून जे काही नवीन आहेत आपल्याला, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही येताय ना क्लासमध्ये, आपल्याला पण यांच्या सोबत चालायचंय, जे काय रेग्युलर वाले आहेत, बरोबर. रेग्युलर म्हणजे ते लय रेग्युलर नाहीत बाळांनो, त्यांनी फक्त या मंथ पासून स्टार्ट केले, एक एक तारखेपासून ती येत आहेत, एवढंच आहे फरक तुमच्यात आणि त्यांच्यात. म्हणजे किती दिवसाचा फरक, आज तारीख आहे 20, 20 दिवसाचा फरक आहे, फक्त 20 दिवसाचा, 20 डेज, बरोबर. किती किती 20 डेज फक्त डिफरन्स आहे, बरोबर ना. हा. आता बघा, सगळ्यांना लक्ष द्या. जर बसवाचा गुणाकार आला, जर असा जर गुणाकार आलाच, तर काय करायचं. आता ह्याला तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, काय करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. मग काय करायचं, सर तुम्ही तर टेन्शन घ्यायचं नाही म्हणताय, काय करायचं, मग काय करायचं बघा, काहीच नाही, दशांश चिन्ह विसरून जायचं. काय करायचं, दशांश चिन्ह विसरून जायचं. आणि विसरलं, मी काय केलं, दशांश चिन्ह विसरलं म्हणजे काय, तुमचं डेसिमल विसरायचं, तुम्ही पॉइंट म्हणता, पॉइंट विसरायचं. विसरून गेलं, सरळ सरळ या दोघाचा गुणाकार करा, 3 गुणिले 4 करतो म्हणजे काय, सॉरी 3 गुणिले 4 केलं, 3 चोक 12, बरोबर. आता एवढं तर सगळ्यांना येतेच की रे, एवढं तर सगळ्यांना जमतच की. 3 गुणिले 4 कोणाला येत नाही, अरे ते पहिलीचं शेंबड पोरग सॉल्व्ह करतं, लक्षात ठेवा. हे झालं माझं 12 उत्तर, ठीक आहे. माझं उत्तर अजून 12 हे फायनल उत्तर झालं का, नाही. मग आता काय करायचं बघा, मग आता काय करायचं, आता मग काय करायचं, झालं एवढं तर सगळ्यांना जमतच, बरोबर, आणि जमलं पाहिजेच, बरोबर. तिसरी, चौथी आणि पाचवी या पोरांना आलंच पाहिजे, ठीक आहे, लक्षात असते, ठीक आहे. बघा आता, आता बघा क्या करेंगे अबू, हा. आता बघा, दशांश नाही त्याला तुम्ही डेसिमल म्हणताय, त्याला तुम्ही पॉइंट म्हणताय, हे एकच झालं, ठीक आहे, एकच झालं. मग आता ह्या दशांश चिन्हानंतर किती डिजिट आहेत म्हणजे किती अंक आहेत, इथं 1 आहे, इथं पण दशांश चिन्ह आहे, इथं पण 1 आहे, म्हणजे 1 हे 2 झाले. म्हणून काय करायचं, एकक स्थानापासून डावीकडे जायचं, 2 अंक सोडायचे, 1 आणि हे 2 अंक सोडा आणि इथं द्या तुम्ही दशांश चिन्ह, इथं द्या दशांश चिन्ह, हे झालं माझं उत्तर. कळलं, कळलं. मग तुम्हाला काही फरक पडलाय का, बघा लक्ष द्या. आता वरती इथं काय 0.3 आणि 0.4 यांचा गुणाकार केला, तर तुमचं उत्तर आलं 0.12. मग काय केलं, मायनस गुणिले मायनस केलं तर प्लस येते, हे झालं तुमचं उत्तर 0.12. आता हे प्लस चिन्ह द्या किंवा नका द्या, काही फरक पडत नाही, म्हणजे 0.12 तुमचं उत्तर आहे. कळालं, कळालं, कळालं का रे नवीन स्टुडंट, नवीन स्टुडंट कळालं का. ए बाळांनो, अरे मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही रिस्पॉन्सच नाहीये, कळालं का.